तर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि याच्यामध्ये मागणी होते ती अर्थातच कारवाईची। तर तिकडे गोपीचंद पडळकर मात्र म्हणतात आपल्याला या संदर्भात काहीही माहिती नाही। मात्र हा घडलेला प्रकार आपल्या समोर आहे। दोन्ही पक्षांचे दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांसमोर भिडलेले होते। अक्षरशः हाणामारीपर्यंत एकमेकांची कॉलर धरून हाणामारीपर्यंत हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्याच्यानंतर या प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांनी देखील दखल घेतलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता तो सुरक्षेचा। त्या अनुषंगाने आमदारांच्या सुरक्षेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आश्वासित केलंय की या संदर्भात मी योग्य ती कारवाई करीन। अहवाल मागवण्यात आलेला आहे विधानसभा अध्यक्षांकडून आणि आपण योग्य ती कारवाई करू असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं। मात्र काही वेळापूर्वी घडलेला हा प्रकार पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत। मारामारीपर्यंत प्रकरण गेलं आणि जितेंद्र आव्हाड यांचा असा आरोप आहे की हे कार्यकर्ते आपल्यालाच मारायला आलेले होते। तर पास देणाऱ्यांवर ज्यांना एंट्री देण्यात आली या सगळ्या संदर्भात ते कार्यकर्ते नेमके आलेच कसे आतमध्ये, त्यांना पास कोणी दिले याच्यावरही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी त्यांनी देखील माध्यमांशी काही वेळापूर्वी संवाद केला। दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली, हमरीतुमरी झाली आणि आता त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याची थेट दखल घेतलेली आहे। अहवाल मागवलेला आहे आणि योग्य ती कारवाई